सतार वादक विदुषी जया जोग यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाचं औचित्य साधून आज त्यांच्या शिष्यवृंदांनी आयोजित केलेल्या नक्षी स्वरलयीची या कार्यक्रमात त्यांच्या शिष्यांच्या वतीने मी उपस्थित मान्यवरांचं आणि रसिक श्रोतेगणाचं मनःपूर्वक स्वागत करते. जयाताईंच्या स्वतंत्र रचनांच्या सादरीकरणाचा नक्षी स्वरलयीची हा कार्यक्रम आज पुण्यातील रसिकांसाठी प्रथमच जाहीरपणे प्रस्तुत होत आहे. हा सुरेल आनंद सोहळा म्हणजे जयाताईंच्या स्वरयात्रेचा त्यांच्या शिष्यांद्वारा गौरवच आहे. जयाताईंची ही स्वरयात्रा गुरुजी उस्ताद उस्मान खां साहेब यांच्याकडून त्यांनी जेव्हा तालीम घेण्यास सुरुवात केली तेव्हापासून सुरू झाली आणि आज अखंडपणे ही स्वरयात्रा सुरू आहे. आजच्या या सोहळ्यासाठी मान्यवर अतिथी आहेत आपले डॉक्टर पंडित केशव गिंडे हे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून डॉक्टर निलिमाताई राडकर लाभल्या आहेत. यांना मी विनंती करते की आपण दीप प्रज्वलनासाठी स्वरमंचावरती यावं. ज्यांच्या स्वरयात्रेचा हा गौरव आहे त्या जयाताईंना टाळ्यांच्या गजरात मी मंचावरती आमंत्रित करते. अमृत महोत्सवात त्यांचं पदार्पण होत आहे. आपल्या सर्वांकडून भरभरून शुभेच्छा त्यांना आपण देऊया. आपल्या प्रथेनुसार आपण सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो. उजळलेला दीप पाहिला की मनाचाही गाभारा आपला उजळतो हे नक्कीच, आणि एक सकारात्मकता कलाकाराच्या मनाला नक्कीच लाभते. दीप प्रज्वलन केल्यावर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावरती आसनस्थ व्हावं. माध्यम जरी भिन्न आहे तरी स्वरयात्रा तिघांची अखंडपणे सुरू आहे. आज सतारीच्या सोहळ्याचं कौतुक करायला बासरी आणि व्हायलिन साथ देत आहे असं वाटतंय. आजच्या प्रमुख पाहुण्यांचा मी अल्प परिचय करून देते कारण आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल तसं माहीत आहेच आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ बासरी वादक गुरु डॉक्टर पंडित केशव गिंडे आपले प्रमुख पाहुणे आहेत. 5 दशकांहून अधिक स्वरसंपन्न अशी त्यांची ही कारकीर्द. त्याची सुरुवात झाली पंडित नारायणराव बोरकरांकडे शिक्षण घेण्यापासून. पुढील काळात पंडित पन्नालाल घोष यांच्या वादनशैलीने त्यांना विलक्षण प्रभावित केलं आणि भाग्ययोग असा पुढे होता की पंडित पन्नालाल घोष यांच्याच शिष्यांकडून पंडित हरिपत चौधरी आणि पंडित देवेंद्र मुर्डेश्वर यांच्याकडून तालीम घेण्याचं भाग्य यांना लाभलं. या स्वरसंपन्न वाटचालीमध्ये एक अत्यंत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यांनी निर्माण केलेली केशव वेणू. एक सोप्या शब्दात असं सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, पारंपरिक बासरीतून मिळणाऱ्या सप्तकांपेक्षा अधिक सप्तकांमध्ये बासरी न बदलता स्वरविहार करणं वादकाला शक्य झालं. आणि या वेणूची निर्मिती जी त्यांनी केली त्याच्यामागे अर्थातच त्यांच्यामधला संगीत साधक, कल्पक संशोधक आणि मेकॅनिकल इंजिनियर या तिघांचा समुच्चय आहे असं मी म्हणते. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये याला रिकग्निशन मिळालेलं आहे. या वाटचालीमध्ये विविध माध्यमातून अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं सादरीकरण, वर्कशॉप्स ही तर त्यांनी केलीच, आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये अनेक पुरस्कार, सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. मी अगदी मोजके आपल्याला आत्ता इथे सांगते. जगद्गुरू शंकराचार्य शृंगेरी पीठाचे यांनी वेणू विद्वान ही उपाधी पंडित केशव गिंडे यांना बहाल केली आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांना सिनियर फेलोशिप बहाल केलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कारांनी यांना सन्मानित केलेलं आहे. आजवरची ही जी संगीत साधना करू शकलो ती केवळ आणि केवळ भगवंताची कृपा आहे आणि त्या भगवंताप्रती मी अत्यंत ऋणी आहे, कृतज्ञ आहे अशी भावना गुरुजी नेहमी व्यक्त करतात. आज प्रमुख पाहुणे म्हणून ते लाभले याचा खरंच खूप आम्हाला आनंद आहे. मी जयाताईंच्या शिष्या प्रज्ञा मेने यांना विनंती करते की गेंडे गुरुजींचा सन्मान त्यांनी करावा. आजच्या सोहळ्याच्या अध्यक्ष म्हणून आपल्याला डॉक्टर निलिमा राडकर लाभल्या आहेत. निलिमाताई या ज्येष्ठ व्हायलिन वादक पंडित मधुकर गोडसे आणि पंडित रमाकांतजी परांजपे यांच्या शिष्या आहेत. तसंच पंडित महादेव गंधे व श्रीमती प्रतिभा परांजपे यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं आहे. विविध कार्यक्रमांमधून निलिमाताईंचं व्हायलिन वादन नेहमीच रसिकांना आनंद देत आलेला आहे. मग ते व्हायलिन शास्त्रीय वादन असो वा व्हिओलिना कार्यक्रमातील सुगम संगीत वादन असो अथवा व्हायलिन व हार्मोनियमवर विविध संकल्पनांवर आधारित असे अनेक कार्यक्रम असोत. तर एक आमची ज्येष्ठ गुणी मैत्रीण असं मी म्हणेन निलिमाताई आज अध्यक्ष आहेत, याचाही आनंद आहे. त्यांचाही सत्कार करण्याची विनंती मी प्रज्ञा मेने यांना करते. आपल्या दोन्ही मान्यवरांनी डॉक्टरेट संगीत विषयात केलेली आहे हे पण नमूद करते. आज ज्यांच्या स्वरयात्रेचा हा गौरव आहे, आनंद सोहळा आहे, त्या जयाताई. एक सतार वादक, गुरु, रचनाकार ही त्यांची ओळख. पण एक विशेष असं वाटतं की घरामध्ये कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना, संगीतकलेसाठी पोषक वातावरण नसताना स्वयंप्रेरणेने त्यांचा सतारीचा अभ्यास सुरू झाला. गुरुजींकडून तालीम मिळाली, मार्गदर्शन मिळालं आणि ही सगळी वाटचाल सुरू झाली. जसं त्यांना स्वरांचं माध्यम प्रिय आहे, सहजपणे व्यक्त होतात, तितकंच शब्दांच्या माध्यमातूनही त्या सहजपणे व्यक्त होतात. विपुल लेखनही त्यांनी केलेलं आहे. कधी लेख, कधी लघु कादंबरी, कविता, पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. तर असं बहुपेडी व्यक्तिमत्व असलेल्या जयाताईंचा सत्कार पंडित केशव गिंडे यांनी करावा अशी मी पंडितजींना विनंती करते. आज जयाताईंचे विद्यार्थी जयाताईंच्या स्वतंत्र रचना आपल्यासमोर सादर करणार आहेत. ते त्या सर्व वादक कलाकार विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणण्यापेक्षा मी कौतुक म्हणेन, पंडित गेंडे गुरुजींच्या हस्ते आपण करूया. मी ओळीनी नावं सांगते. मला वाटतं सगळा शिष्यवृंद तिकडे सज्ज आहे. प्रज्ञा मेने, गुरुजींकडून कौतुक स्वीकारावं. प्रज्ञा मेने या जवळजवळ आता एक तप जयाताईंकडे
शिक्षण घेत आहेत. जयाताईंच्या सतारवादनाच्या विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग नेहमीच असतो. त्या कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. 10-12 वर्ष संगणक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि सध्या कॉम्प्युटर विषयाचे ऑनलाईन क्लासेस त्या घेतात. यानंतर मानसी दांडेकर. केमिस्ट्रीमध्ये यांचं ग्रॅज्युएशन आहे अँड अ व्हेरी फाईन होममेकर. स्वाती घैसास. स्वाती यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे, MBA केलेलं आहे. त्या फॅक्टरीची जबाबदारी एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून समर्थपणे पेलत आहेत. सुचेता गोसावी. सुचेता यांचं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, फाईन होममेकर आणि अजून एक म्हणजे त्या ॲमॅच्युअर वॉटर कलर आर्टिस्ट पण आहेत. बीना लिमकर. बीना मेकॅनिकल इंजिनियर आहेत. मेकॅनिकल व्हायब्रेशन्स ऑफ सितार या संबंधित त्यांची PhD आहे आणि त्या ARDच्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये त्यांचा सहभाग आहे. यानंतर एक दिटुकला विद्यार्थी रिशान कुलकर्णी. रिशान आता ऑर्किड स्कूलमध्ये 7वीमध्ये शिकतोय. त्यांनी कॅनडा आणि लंडन इथल्या सतारीच्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्समध्ये बक्षिसं पटकावली आहेत. तो ध्रुपदही शिकतोय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा असा धिटुकला आहे की जयाताईंशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतो. आज सतारीला सुरेल संवाद ज्या साधणार आहेत त्या कलाकार आहेत दीपा कुडतरकर. व्हायलिन वादक दीपा कुडतरकर. दीपा या डॉक्टर निलिमाताई राडकर यांच्या शिष्या आहेत आणि स्वतःच्या कंपनीमध्ये फायनान्स डिरेक्टर त्या आहेत. यापुढील सत्कार निलिमाताईंनी करावे अशी मी विनंती करते आणि गुरुजींनी आसनस्थ व्हावं असं त्यांना विनंती करते. कुठल्याही कार्यक्रमामध्ये सादरीकरणाला सुसंगत समर्पक अशी तबला साथ अत्यंत आवश्यक असते. आज तबला संगत करणाऱ्या भावना टिकले यांना विनंती करते मंचावर यावं. भावनाताई या गुरुपंडित अरविंद कुमार आझाद यांच्या शिष्या आहेत. आजचे आपले दुसरे तबला संगतकार अभिजित बारटक्के. गुणी युवा तबलावादक असं मी म्हणेन. अनेक कार्यक्रमांमधून सादरीकरण असतं. अभिजित हे गुरुपंडित रामदासजी पळसुले यांचे शिष्य आहेत. मंचावर सादर होणारं बोलणं असू दे, गायन असू दे, वादन असू दे, ते श्रोत्यांपर्यंत नेमकेपणाने पोचवायचं अत्यंत कुशल काम ज्यांच्याकडे असतं ते म्हणजे पिनाक ऑडिओचे प्रदीप. त्यांनी सत्कार स्वीकारावा अशी विनंती करते. आजच्या या सुरेल सोहळ्याचे क्षण पुन्हा पुन्हा आपण सहजपणे अनुभवू शकणार आहोत, कारण या कार्यक्रमाचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओग्राफी पण आज केली जात आहे. तर त्यासाठी मंगेश मसवडे यांनी येऊन सत्कार स्वीकारावा. धन्यवाद निलिमाताई. आजचा हा सगळा सोहळा, त्याचं नियोजन, आयोजन, संयोजन सगळं जयाताईंच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि आज जयाताईंचं 75वीमधलं पदार्पण, त्याच्यामुळे शिष्यांच्या मनामध्ये अनेक भावभावना दाटून आलेल्या नक्कीच असणार आहेत. तर शिष्यांच्या मनोगताचं प्रतिनिधित्व असं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी श्री राहुल पंडित यांना इथे
निमंत्रित करते. सर्वप्रथम जयाताई आणि गुरुजनांना वंदन करतो. उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि रसिक श्रोत्यांना नमस्कार. ॲक्च्युली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की रिसेंटली गुरुपौर्णिमा झाली 10 जुलैला आणि आता आज जयाताईंचा वाढदिवस. तर या दोन्ही दिवसांचं खास दिवसांचं औचित्य साधून मी सगळ्या शिष्यांच्या वतीने इथे बोलायला उभा आहे आणि आमचं मनोगत व्यक्त करायला उभा आहे. तर जयाताईंना सर्वात प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जयाताईंना संगीतमय दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. जयाताईंचा तसा शिष्यपरिवार खूप व्हेरिड आहे, व्यापक आहे. वेगवेगळ्या वयोगटांमधली मुलं तुम्ही आता बघितलीत आणि नॉट ओन्ली स्कूल गोईंग स्टुडंट्स पण नोकरी करणारे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समध्ये असणारे रिसर्चर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स असे वेगवेगळ्या क्षेत्रातलं लोक आहेत इथे. डॉक्टरही आहेत, सर्जन आहेत आणि नोकरीतून निवृत्त झालेले लोक पण आहेत. आणि प्रत्येकाची आकलन शक्ती, वादन क्षमता वेगळी, प्रत्येकाचा अनुभव वेगळा, बॅकग्राऊंड वेगळं प्रत्येकाचं घरातलं. आणि पण आमच्यातला एक धागा सगळ्यांमध्ये समान आहे, तो म्हणजे म्हणजे शास्त्रीय संगीताबद्दल खास रुची आणि सतार वाद्याबद्दल एक खास आकर्षण. तर ह्या बद्दलचं सगळं श्रेय जयाताईंकडे पण जातंच. आणि आम्ही सर्वजण आयुष्याच्या टप्प्यात केव्हा ना केव्हा तरी सतार या वाद्याशी एक आमचं इन्क्लिनेशन झालं आणि आकर्षित झालो. आणि सतार वादनामध्ये जयाताई आम्हाला गुरुस्थानी लावण्याकरताचं आमचं भाग्य आणि आमचा प्रवास सगळ्यांचा वेगवेगळा आहे. तर बेसिकली मला 2-3 गोष्टी सांगायच्या अशा आहेत की सतार किंवा कोणतेही वाद्य शिकताना प्रत्येक वादकासोबतच त्याच्या घरच्यांचं देखील खूप महत्त्वाचं काम असतं. कारण पहिली 2 वर्ष एखादं वाद्य शिकताना घरातल्यांचा देखील खूप सपोर्ट हवा असतो वादकाला, कारण ते तेवढं सोपी पण ती गोष्ट नाही आहे. आणि हा टप्पा जेव्हा आपण पार करतो किंवा एखादा वादक पार करतो त्यावेळेला केवळ त्याला आत्मिक आनंद आणि एक स्वानंद समाधान मिळत असतं. आणि हे आम्हाला खास करून अनुभवण्याची जी गोष्ट आहे ती आम्हाला जयाताईंकडून मिळत असते नेहमीच. तर आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक क्षमता, गुण आणि सगळ्यांचेच मर्यादा जयाताई पूर्णपणे जाणून आहेत आणि आमच्या प्रत्येकाची मनस्थिती ओळखून ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि आमची सतार शिकण्याची इच्छा नेहमी वृद्धिंगत करत असतात. बेसिकली त्या स्पेशली सतारीच्या रियाजाबद्दल आणि आमच्या पोश्चरबद्दल खूप स्ट्रिक्ट आहेत. आणि बऱ्याच जणांना पहिल्या 2 वर्षामध्ये त्यांच्या हातामध्ये कशी एक आभासी छडी दिसत असते. त्या आणि एस्पेशली आमच्यासारख्या, म्हणजे मी आता नवीनच शिकतो आहे, तसं 2-1 वर्ष झाली मला, पण पहिल्या वर्षी तर ती छडी खूपच मोठी दिसत असते. थोडी जसा एक्सपिरियन्स वाढतो तशी छोटी वाटते ती, पण ती नेहमी असते त्यांच्याकडे. त्यामुळे त्या आदरयुक्त भीतीने आम्ही सगळेच जण, म्हणजे किती अनुभव असेल तरी आम्ही सगळेच जण घरी रियाज करत असतो, प्रयत्न करत असतो आणि चांगला वाजवण्याचा प्रयत्न करतो. तर आमच्या मनाला देखील यामुळे शिस्त लागत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की अशा कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी जयाताई आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे नॉट ओन्ली कार्यक्रमाचं नियोजन पण एकूणच वादन कसं करावं किंवा परफॉर्मन्स कसा असावा याबद्दल खूप माहिती आम्हाला मिळतच असते. एवढंच नाही तर त्या रेग्युलरली सितारचे वर्कशॉप्स अरेंज करतात आणि आम्ही सगळे मिळून त्या वर्कशॉपमध्ये भाग घेत असतो. तर सतार मेंटेन कशी करायची किंवा त्याबद्दलची जास्त माहिती आम्हाला मिळत असते वेळोवेळी. तर आणि आमच्यावरती एक कळत नकळत असे संस्कारही होतच असतात प्रत्येक इव्हेंटमुळे. तर सांगायचं म्हणजे या सगळ्यामुळे जयाताईंबरोबरचं आमचं नातं सतारींच्या तारांसारखंच घट्ट विणलं गेलेलं आहे, छान. आणि ते खूप सुरेल आणि असं छान ऋणानुबंध आमचे खूप छान जपले गेलेले आहेत. तर शास्त्रीय संगीताची गोडी केवळ त्यांच्या शिष्यांसाठीच मर्यादित न ठेवता इतर श्रोत्यांपर्यंत देखील त्याची गोडी वाढावी आणि त्याची माहिती पसरावी म्हणून त्या खूप प्रयत्नशील असतात. आणि अशा अथक प्रयत्न करणाऱ्या आमच्या गुरुस्थानी असलेल्या जयाताईंचा पुन्हा एकदा सर्वांतर्फे मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि इथे बोलून निर्जून एवढं थांबतो. तर थँक्यू. धन्यवाद राहुल.
खरंच अगदी मनमोकळं असं मनोगत. आणि आत्ता जसं राहुलने सांगितलं की सतारीच्या तारांसारखे हे गुरु शिष्यांचे ऋणानुबंध आहेत. आणि मी त्याच्यात थोडं असं ॲड करते की यात कुठेही आडपडदा नाही आहे. तसंच त्यांनी आता एका आभासी छडीचा उल्लेख केला. आणि मला वाटतं जसजसं शिष्य 1 वर्ष 2 वर्ष किंवा अजून काही वर्ष होत जातील तशी ती छडी बहुतेक हळूहळू आभासीची अदृश्यही होत जाते. पण अधूनमधून छम छम आवाज आला की समजावं छडी अस्तित्वात आहे. असो, आता शिष्यांच्या मनोगतानंतर गुरूंचं मनोगत, जयाताईंच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त कराव्या अशी मी विनंती करते. व्यासपीठावरचे मान्यवर आणि आपल्या सर्वांना माझा नमस्कार. खरं म्हणजे 30 नंतर कुठलीही बाई आपलं खरं वय कधीच सांगत नाही. पण आज सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून एवढा मोठा समारंभ आयोजित केला आणि माझं खरं वय जग जाहीर करून टाकलं. मग आता मीही कबूल करते की हो, मी 75व्या वर्षात पदार्पण केलं आहे. ह्या टप्प्यावरनं मागे वळून बघताना मला सगळंच अद्भुत वाटतं आहे. म्हणजे माझं सतार शिकणं काय, मी त्यांना शिकवणं काय, विद्यार्थ्यांनी इतका देखणा कार्यक्रम आयोजित करणं काय, सगळं माझ्यासाठी अद्भुत आहे. आपल्या वाढदिवसाचा एवढा मोठा सोहळा होईल असं मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. ते आज सत्यात उतरलेलं आहे. ॲक्च्युली माझा संगीतामधला प्रवेश हा स्वप्नापेक्षासुद्धा जास्त आश्चर्यकारक आहे. कारण आमच्या घरात संगीत म्हणजे गायन, वादन, नृत्य ह्याच्याशी कुणालाही काहीही देणं घेणं नव्हतं. आमच्यावर संस्कार असायचे ते किंवा आमच्या घरात बोलणी चालायची ते आपलं मन आणि शरीर कसं घट्ट ठेवावं, कसं खंबीर राहावं, कसं मुळूमुळू रडत अजिबात बसायचं नाही, उगीच भावभावना कुणी भावूक झालं तर त्याची कशी टिंगल व्हायची, असं सगळं असल्यामुळे आम्हाला संगीताचे संस्कार होणं वगैरे हा प्रकारच नव्हता. आमचं म्हणजे मजेत दंगामस्ती करावी भावंडाशी, माळ्यातल्या विहिरीमध्ये डुंबावं, सायकली फिरवाव्यात, शाळा अभ्यास. तो शाळा अभ्यास मला कधीच आवडला नाही. खरं म्हणजे मला भयंकर आकर्षण वाटत होतं त्या वयात ते म्हणजे गुप्तहेर कथांचं. तेव्हाचे झुंजार कथा फार प्रसिद्ध होत्या. त्या झुंजार कथा नंतर शेरलॉक होम्स वगैरे असं वाचून मला वाटायला लागलं आपणही गुप्तहेर व्हावं, कुठल्या तरी खुनाचा शोध लावावा, कुठल्या तरी रहस्याची उकल करावी आणि काहीतरी छान असं गुप्तहेराचं काम कुणाला तरी असं डोळ्यासमोर यावं सगळ्यांच्या. थोडक्यात संगीतासाठी मारक असे सगळे गुण माझ्यात उतरायला लागले होते. मग आम्ही मिरज सोडून पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर संगीताचे कार्यक्रम, मैफिली वगैरे होताना बघितल्या आणि मग म्हटलं अरे हे असंही काहीतरी असतं जगात, ते माहितीच नव्हतं आम्हाला. मग त्याच्यानंतर माझ्या हातात सतार कशी आली, माझी गुरुजींची भेट कशी झाली, हा एक अत्यंत जगावेगळा आणि अत्यंत रोमहर्षक असा किस्सा आहे. पण तो आत्ता सांगत नाही, नंतर कधीतरी. बराच वेळ लागेल त्याला, नंतर कधीतरी. तर मग अशी माझी म्हणजे गुरुजींकडे माझं शिकणं सुरू झालं आणि गुरुजींच्या अत्यंत मनस्तापाच्या वर्षांना सुरुवात झाली. कारण एक तर काय होतं, मी शिकायला लागले तेव्हाच मी तिशी गाठलेली होती आणि एकंदरीतच तिशी म्हणजे त्या वयामध्ये पहिले जे विचार आपले जे असतात, भ्रामक असोत खरे असोत, त्याची बैठक पक्की झालेली असते. एकदम असं सगळी फ्रेम अशी पक्की झालेली असते. त्याच्यामुळे माझं मन संगीतासाठी अनुकूल करणं हे गुरुजींच्या समोर मोठं आव्हान होतं. आणि अर्थातच तेवढा छळ माझासुद्धा झाला, कारण मला स्वतःला पूर्ण बदलायचं होतं. माझी खूप चिडचिड व्हायची. पण माझ्याकडे 2 गोष्टी मात्र होत्या. एक होतं प्रचंड जिद्द होती आणि खूप कष्टाची तयारी होती, कितीही कष्ट पडत. तर ह्या 2 गुणांच्या जोरावर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली माझा प्रवास सुरू झाला. त्यांच्याकडून संस्कार, सर्वांगीण संस्कार घेत माझं संगीताचं शिक्षण, रियाज सगळं चालू झालं. कुठेतरी मनात
हळूहळू सुरांबद्दल प्रेमही वाटायला लागलं. गुरुजींचं सगळ्याच दृष्टीने वागणं, बोलणं, त्यांचे कार्यक्रम, त्यांचे ह्या सगळ्यातनं खूप शिकायला मिळालं. आणि त्यांचे काही विचार आणि काही शिकवणी हे एखाद्या दीपस्तंभासारखं मला आयुष्यभर मार्गदर्शन करत राहिलं. एकदा पुण्यात गुरुजींचा कार्यक्रम होता. तेव्हा त्यांनी राग दरबारी वाजवला होता आणि तो इतका उंची गाठली होती त्या रागाने, म्हणजे सगळे श्रोते असे अतिशय स्तब्ध झाले होते. सगळीकडे दरबारी असा भरून राहिला होता. आणि आलाप संपल्यानंतर आम्हाला वाटलं होतं असंच तबल्याबरोबर वादन सुरू ठेवतील, पण नाही, त्यांनी राग बदलला आणि तबल्याबरोबरचं वादन दुसऱ्या रागामध्ये केलं. आम्ही विचारलं हे असं का केलं. तेव्हा ते म्हणले की ह्या वेळच्या दरबारीला तबल्याच्या आवाजाचा धक्का सोसला नसता. म्हणजे तेव्हा मला माझ्या डोक्यामध्ये असा लख्ख प्रकाश पडला की प्रत्येक रागाचं भावविश्व तर वेगवेगळं असतंच, पण ते भावविश्व प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या तीव्रतेचं असू शकतं. आणि आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताची ही विलक्षण श्रीमंती लखलखीतपणे माझ्या डोळ्यासमोर आली. त्याच्यानंतर गुरुजी नेहमी सांगतात की संगीत शिक्षणाच्या 5 पायऱ्या असतात: नाद, सूर, लय, ताल आणि राग. उत्तम टवटवीत असा नाद, अचूक साधलेला सूर, लयीवरची जबरदस्त पकड आणि तालचक्राचं भान, या 4 पायऱ्यांवर कसून मेहनत करायची, त्याच्यावर पूर्ण ताबा मिळवायचा. आणि मग 5व्या पायरीकडे, ही अंतिम पायरी आहे, या पायरीकडे जाताना मात्र तुम्ही फक्त आणि फक्त रागभावाचा विचार करायचा आणि रागभावाला जे आवश्यक आहे तेवढंच, त्याच वेळी आणि तितकंच, हे तुम्ही तुमच्या आधीच्या सगळ्या पायऱ्यांमधून शोधून तेवढंच वापरायचं. मी आधीच्या पायऱ्यांवर किती मेहनत केली आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही रागाचा वापर नाही करायचा. हे वाक्य किंवा ही शिकवण माझ्या मनात कुठेतरी खोलवर कोरली गेली आणि मी रागभावाचा विचार माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या शक्तीप्रमाणे करू लागले. आणि लहानपणी ज्या मला गुप्तहेर होऊन खुन्याचा शोध घ्यायचा होता, ती मी आता रागभावाचा शोध घ्यायला लागले. आणि अशा रीतीने माझा हा संगीत प्रवास सुरू झाला. त्यातून काही रचना बांधल्या गेल्या, त्यातल्या त्या काही आपल्यासमोर सादर होणारच आहेत. असा हा माझा सगळा आत्तापर्यंतचा संगीत प्रवास. ह्या सगळ्याबद्दल मी परमेश्वराशी अत्यंत कृतज्ञ आहे. त्याच्या कृपेमुळेच मला डॉक्टर देवलांसारखे वडील मिळाले, उस्मान खान साहेबांसारखे गुरु मिळाले, अत्यंत निर्व्याज आणि निरपेक्ष प्रेम करणारा विद्यार्थी वर्ग मिळाला. आणि आज वाढदिवसाच्या दिवशी तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळाले. यापेक्षा अजून काही जास्त हवं. जयाताई, तुमचं आत्ताचं मनोगत अत्यंत प्रांजळ, रोचक आणि उत्कंठावर्धक एखाद्या रहस्यकथेसारखंच. यानंतर पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आजचे प्रमुख पाहुणे पंडित केशव गिंडे गुरुजी यांना विनंती करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्ताच जयाताईने आपलं जे मनोगत व्यक्त केलं ते अत्यंत खरोखर नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पुढे गेलेल्यासुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही होतं. त्यांच्याबरोबर माझं कार्य गेली 20-25 वर्ष अनामप्रेम संस्थेतनं करतो आहोत. आम्ही अनामप्रेम संस्थेतनं दिव्यांग मुलांसाठी बरंच कार्य केलेलं आहे. जवळजवळ 20 वर्ष तिथे आम्ही कार्यक्रम करतो आहे. दिव्यांग मुलं म्हणजे ती 1 मिनिटसुद्धा शांत बसत नाहीत, पण आमच्या वादनाबरोबर ते 1 तासापासून 3 तासापर्यंत शांत बसत असत. दिव्यांग म्हणजे आपल्याला कल्पना असेल
की त्यांची फक्त दिव्य अंगच म्हणजे दिव्य जे हे आहेत प्रत्यक्ष जे असतात ती मात्र कुठलीही म्हणजे त्यांना जागृती नसते. ते 1 मिनिटसुद्धा शांत बसत नाहीत. पण आमच्या वादनामुळे त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना अत्यंत आनंद मिळालेला आहे आणि हे आम्ही गेली 20-25 वर्ष केली. आणि आमच्या ह्याच्यात आणि अनाम प्रेम संस्था ही सांगतो ही मुंबईला आहे. ती अनेक कार्यक्रमातनं आम्हाला बोलवत असत. त्यांच्या अनेक कार्यक्रमामधनं आम्ही वादन केलेलं आहे. अशा या दोन्ही व्यवस्थेमधनं आम्ही पुढे गेलेलो आहोत. आणि आज मला एवढंच म्हणायचं आहे की 75 त्यांनी गाठलेलीच आहे. अशीच त्यांनी सांगीतिक सेवा करत करत 100 गाठावी आणि त्यावेळेला सुद्धा आम्हाला सुद्धा बोलवावं या दृष्टीने हे परमेश्वरावर प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद. यानंतर निलिमाताईंनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी निलिमाताईंना विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावरील माननीय पंडित केशव गिंडे, आजच्या उत्सवमूर्ती विदुषी जयाताई जोग, आज इथे सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक कलाकार माननीय विद्याताई डेंगळे आलेल्या आहेत. त्या जयाताईंच्यात इतकीच गुणी मैत्रीण आहे. साहित्य, अनेक कला आत्मसात केलेल्या अनेक जण इथे पत्रकार आहेत आणि जयाताईंचा शिष्यवर्ग आणि तुम्ही सगळे. आज आपण छान योग आलेला आहे की आत्ताच रंजनांनी सांगितलं, जयाताईंनी सांगितलं, एखाद्या कलाकाराचा अमृत महोत्सवी वर्षातला पदार्पणाचा हा शुभारंभाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आपण जमलो आहे. आणि विशेष त्यातलं काय तर हा शिष्यवर्गांनी आयोजित केलेला आहे. म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण यांनी आत्ता सांगितलं गुरुपौर्णिमा होऊन गेली आहे, तर गुरूंप्रती आपली कृतज्ञता अतिशय योग्य प्रकाराने सगळ्या शिष्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्या शिष्यांचं मी कौतुक करते. आणि त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष म्हणून बोलवलं. मी पण त्यांच्या विनंतीला मान दिला, कारण अध्यक्ष हा नेहमी घरचा असतो आणि मी पण जयाताईंची मैत्रीण म्हणून आज इथे आलेली आहे आणि मैत्रीण म्हणूनच मनोगत व्यक्त करते आणि नंतरचा कार्यक्रम ऐकायचा याचं भान ठेवून थोडक्यात मनोगत मी व्यक्त करते. इथे अनेक जणांना जयाताईंचा परिचय आहेच आहे, पण काही जणांनी फक्त त्यांचं वादन ऐकलं आहे, तर त्यांच्यासाठी सांगते. वादनाबरोबरच लेखन, वाचन, निसर्गचित्रण, पर्यटन, नियोजन, आपल्या बगीच्यातल्या फुलझाडांचं संगोपन, अशा अनेक गोष्टी, अनेक म्हणजे त्याला काही सुमारच नाही, त्या लीलया करत असतात आणि अशा अनेक गोष्टींचं त्यांना वरदान लाभलं आहे. म्हणून मी परमेश्वराचं 2 गोष्टींसाठी आभार मानते किंवा कृतज्ञता व्यक्त करते. एक म्हणजे जयाताईंच्या ओंजळीत इतके अमृतकण त्यांनी भरभरून दिलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आमची त्यांच्याशी भेट घडवून आणलेली आहे, कारण नाहीतर आज आपण ह्या सोहळ्याला आलोच नसतो. आणि आम्ही आणि सगळे शिष्यगण त्यांच्यातले अमृतकण थोडेफार वेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वातच एक डौलदारपणा आहे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत एक डौलदारपणा आहे, तो सुद्धा आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि माझ्या बाबतीत सांगायचं तर मी रंजना आणि जयाताई म्हणजे रंजनी आम्हाला सुरांच्या धाग्यांनी जोडलेलं आहे आणि नंतर आम्ही जयाताईंकडून इतक्या गोष्टी शिकलो की आमचं जीवनसुद्धा समृद्ध होत गेलेलं आहे. त्याबद्दल म्हणजे जयाताईंचे किती त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे. जयाताईंच्या सान्निध्यात कोणीही गेलं ना तरी त्यांना प्रथम त्यांचा उत्साह, ऊर्जा, उमेद आणि आत्मविश्वास हा प्रत्येकाला प्राप्त होतो आणि आम्हीसुद्धा सगळे हे सगळं त्यांच्याकडून शिकण्याची धडपड करत असतो. आजचं हे सगळं नियोजन पाहिलं ना की नक्कीच जाणवतं, तुम्हाला पण जाणवेल की हे सगळं
त्या शिष्यांनी जयाताईंकडूनच घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्टीतला बारकावा सगळीकडे त्यांची नजर असते. आणि त्यांची आज बहीण पण इथे आलेली आहे, सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई. त्यासुद्धा सगळ्या बहिणी म्हणजे अतिशय गुणी आणि शिस्तबद्ध काम प्रत्येक. तर हे सुद्धा सगळ्यांनीच घेण्यासारखं आहे. आणि हे त्यांचं भाग्य आहे की सगळ्या शिष्यांचं भाग्य आहे की असे गुरु त्यांना लाभलेले आहेत. आणि त्याचबरोबर गुरूंना पण इतके चांगले शिष्य मिळणं हे गुरुचं पण भाग्य असतं. म्हणून त्या बाबतीतही जयाताई भाग्यवान आहेत. तर ह्या शिष्यांनी पुढच्या वर्षीसुद्धा यांच्या अमृत महोत्सव पूर्तीचा कार्यक्रम जोमात करतीलच असा माझा विश्वास आहे. त्यासाठी जयाताईंना अनेक आनंद आरोग्यदायी शुभेच्छा जयाताईंना देते. आणि त्यांच्या ज्ञानदानाचं कार्य असं अविरत चालू राहो आणि सगळ्या शिष्यवर्गांनी त्यांच्याकडून शिकत राहावं आणि यशस्वी व्हावं अशा पण मी त्यांना शुभेच्छा देते आणि माझं मनोगत पूर्ण करते. धन्यवाद. निलिमाताई, तुम्ही जसं म्हटलात की अध्यक्ष हा घरचा असतो, त्याच्यामुळे उत्सव मूर्तीला अंतर्बाह्य ओळखणारी व्यक्ती आणि सर्व पैलू तुम्ही इतके छान आत्ता सांगितले. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की श्रोत्यांमध्ये आत्ता ज्येष्ठ नृत्यांगना गुरु भरतनाट्यम क्षेत्रातले आपल्या सगळ्यांना सुपरिचित असं हे व्यक्तिमत्व सुचेताताई चाफेकर उपस्थित आहेत. त्यांना पुष्पगुच्छ देऊया. जयाताईंचे शिष्य निखिल दाते सुचेताताईंचा सत्कार देत आहेत. आज श्रोत्यांमध्ये ज्येष्ठ गानगुरू बंदिशकार माधुरीताई डोंगरे पण उपस्थित आहेत. त्याचाही खूप आनंद आहे. निखिल दातेंना मी सांगते की त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. ज्या सर्व लोकांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे, त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर उपस्थित आहे. सर्वप्रथम SM जोशी सभागृहाचे व्यवस्थापक श्री राहुल भोसले सर आणि अमित सर यांचे मनपूर्वक आभार. अत्यंत सुसज्ज अशा या सभागृहात आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आम्हा सर्व शिष्यांना त्याच्याबाबत खूप आनंद वाटत आहे. ध्वनी संयोजन करणारे पिनाक ऑडिओचे श्री प्रदीप नरगुण आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार. त्यांच्या उत्तम ध्वनी संयोजनामुळे आपण आज सादर झालेल्या सर्व सुरेल रचनांचा आनंद घेऊ शकलो. संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करणारे आणि या सुंदर कार्यक्रमाच्या स्मृती जपण्यासाठी आम्हाला मदत करणारे श्री मंगेश मसवडे आणि त्यांचे सहकारी यांचेही आभार. कार्यक्रमाची प्रसिद्धी व्यवस्था सांभाळणारे 100% PR श्री तुषार जोशी आणि मीडिया विद्याचे अजिंक्य कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम वृत्तपत्र आणि अन्य माध्यमातून रसिक श्रोत्यांपर्यंत पोचू शकला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विख्यात बासरीवादक पंडित केशव गिंडे आणि ख्यातनाम व्हायोलिन वादक डॉक्टर निलिमाताई राडकर यांचेही आभार. आपली उपस्थिती आम्हा सर्व शिष्यांसाठी खूप मोलाची, आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. अत्यंत साध्या, सोप्या आणि रसाळ शैलीत आजच्या कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या आणि प्रत्येक रचनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी आणि त्या रचनेचे अंतरंग आपल्यासमोर उलगडून दाखवणाऱ्या रंजनाताई यांचे आभार. सुश्राव्य रचनांना तितक्याच खुमासदार निवेदनाची जोड मिळाल्याने आजच्या कार्यक्रमाची रंगत निश्चितच वाढली आहे आणि सर्व श्रोत्यांना त्याची अनुभूती आली असेल. तर त्या निमित्ताने आपण रंजनाताईंचा एक छोटासा सत्कारही केलेला आहे. तरी
त्यांनी हा सत्कार स्वीकारला, त्याबद्दल मी आभार मानतो त्यांना. आज ज्या कलाकारांनी इथे सादरीकरण केलं त्या सर्व कलाकारांच्या कुटुंबियांचे देखील आभार. त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सादरीकरण जे आहे ते अधिक सहजतेने झालेलं आहे, कारण गेले महिना दीड महिना सगळ्या जण अहोरात्र म्हणलं तरी म्हणायला हरकत नाही प्रॅक्टिसमध्ये मग्न होते. तर खरंच सर्व कुटुंबियांचे त्यांचे आभार. आणि त्यांना तबला साथ करणारे आजचे आपले तबलावादक दोन्ही सौ भावना टिकले आणि श्री अभिजित बारटक्के यांचेही आभार मानतो मी. कार्यक्रमासाठी जे रसिक श्रोते आवर्जून उपस्थित आहेत त्या सर्वांचे आभार. पुढचं संपूर्ण वर्षभर आम्ही अशाच स्वरूपाचे छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि आमच्या कार्यक्रमाला असे नेहमी येत जा, आमची उमेद वाढवत जा, ही आग्रहाची विनंती आमच्या सर्व शिष्यवृंदातर्फे. धन्यवाद निखिल. आजचा हा सुरेल आनंद सोहळा आणि जयाताईंच्या स्वरयात्रेचा गौरव खरंच सगळ्या शिष्यवृंदांनी इतक्या नेटकेपणे, नेमकेपणे, सुंदरपणे, सुविहितपणे इथे आत्ता संपन्न होतो आहे असं मी म्हणेन. त्याच्यामागे त्यांचे कष्ट तर जाणवतातच आणि निखिलच्या बोलण्यातून आता जाणवलं की एक भारावलेपण मनामध्ये आहे, कारण अतिशय हृद्य असे ऋणानुबंध जयाताईंचे त्यांच्या सर्व शिष्यांप्रती आहेत.